अचानक त्यांना पॅरालिसिसचा झटका आला. मग तिथून डायरेक्ट मी अकलूजला आलो. अकलूज आल्यानंतर तिथून काय मला कंटिन्यू पुढे करता आलं नाही. म्हणजे गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची सुरुवात आपली जोरदार झालेली आहे, कारण पहिल्यांदाच आपलं कस्टमर झालंय. दुकान चालू असलं का लगेच काही ना काही नाही का होत राहते. बाहेर थोडा डिस्प्ले पण केलाय आपण, हे बघा नारळ वगैरे हे ते लावलेलं आहे, त्यामुळे कळते सरांची गाडी आली वाटतं, सर आले तिकडे. आणि आहे बघा, आणि आज त्याचबरोबर नवीन रील चालू करणार आहे आपण. एवढे दिवस आपल्याला टाइम मिळत नव्हता, बरेच दिवस, पण आता ओपनिंग वगैरे करून 3-4 दिवस झाले आणि आजचा नवीन स्टॉक काढलाय आपण. तर हे याचे आपण हे करणार आहे, अशा पद्धतीने आहे. सुरुवात तर करणार आहे आज. बघूया आज काय काय होते नाही का. काल मला दुपारनंतर व्हिडिओ काढता आला नाही, कारण आजीला वगैरे बघायला गेलतो आम्ही पुण्यामध्ये. तिकडून आलो, यायला उशीर झाला संध्याकाळी, आणि दुपारनंतर काय गिरायक आपल्याला म्हणजे दुकान लावता आलं नाही मला. पण आजपर्यंत आज चालू केलंय शॉप, सकाळपासून आहे. आज दिवसभर ही असणार आहे. आता मी जाणार थोड्या वेळ वर्किंग वरून, आणि 4-5 वाजतील. कशी आहे मग साडी? एकदम भन्नाट साडी आहे, भन्नाट साडी, एकदम भन्नाट आहे मस्त बघा. अशी कलर आहे बघा. स्टॉक थोडा आपला कमी पडतोय, पण लवकरच आपण फुल स्टॉक भरणार आहे, अपडेट करणार आहे. बऱ्याच काही गोष्टी आहेत आपल्याकडे, बरेच काय आता मसाला वगैरे ह्या त्या गोष्टी लवकर येतील असं आहे. आता बघूया. आज डिस्प्ले पण छान वाटतोय, बाहेरून डिस्प्ले पण बघितलं बाहेर मस्त छान वाटतंय, वाटतंय. कारण हे जर लावलं ना बाहेरून तोपर्यंत कळत नाही, थोडं आतमध्ये असल्यासारखं दिसतंय. आणि इथं मध्ये पिलर आहे मोठा, आणि तिकडून लांबून दिसत नाही, त्यामुळे थोडा डिस्प्ले वगैरे करायचा आहे. डिस्प्ले वगैरे करू आता, छान नाही का. हे बघा थोडं लांब आहे मेन रोड जरा, आणि त्यामुळे काही जास्त लांबून दिसत नाही, पण आता चालू आहे. करू लवकरात लवकर आपण हे डिस्प्ले वगैरे करायचा, बोर्ड वगैरे चांगला करायचा. चांगलाच आहे, पण त्यापेक्षा अजून चांगलं अट्रॅक्टिव्ह काय तर दिसेल असं करायचं आहे. सगळं आपण गडबडीत केल्यामुळे काही शक्य झालं नाही, पण आता हळूहळू करू. तर बघूया आजचा दिवस आपण कसा जातोय, काय होतंय, आज रिस्पॉन्स कसा येतोय. आज किती साड्या ऑनलाईन जातात ते बघू. पहिलेच दिवस आहे आपला, पहिलाच दिवस आहे, आणि एकदम छान साडी काढली आहे हे बघा. आणि एकदम प्राइस बाहेरच्या पेक्षा एकदम कमी मध्ये. सकाळी काम तर चांगलं चालू झालं होतं, पण जे नको पाहिजे होतं त्याच गोष्टी झाली. कारण काल आम्ही तिकडे गेलो होतो स्वप्नालीच्या आजीला बघायला, ते आज एक्सपायर झालेत. सकाळी नाही का फोन आला, सगळं दुकान वगैरे बंद करून आलो, आणि मी आलो इथं याला वल्लभनगरला स्टेशनला सोडायला. तिला सोडले, आणि आता मी जाईल वर्किंगला, कारण सुट्टी तर काय भेटत नाही. 2-3 दिवस झालं नाही का कंटिन्यू काम आहे, कंटिन्यू, त्याच्यामुळे काय होत नाही. आणि मॅनेजर काय सुट्टी दे नाही म्हणजे आहे. त्याच्या आधी मी गेल्या महिन्यात 5-6 दिवस सुट्टीला होतो. गेल्या वेळेस प्रॉब्लेम झाला होता, नंतर ना अजून हे, त्याच्यामुळे काही होत नाही तसं. पण काय आल्या का सगळ्या गोष्टी एकदम येतात नाही का, असं विचित्र वाटतंय सगळं. काय करणार, नाही विलाज आहे. चाललं होतं वर्किंगला, तर जावं लागेल. वर्किंगला जाऊन आता घरी संध्याकाळी बघू, जमलं तर दुकान उघडणार मी, नाहीतर नाही होणार. काय आता सगळं रुटीनच लागणार नाही व्यवस्थित. काय ना काय कंटिन्यू काय ना काय चालूच आहे. सगळं बाकाच वाटते. तिला पाठवले, मुलांना पण पाठवलं तिकडं, तर मला तर काय जाता येत नाही. आणि उद्या येईल ती सकाळी, बघू आता काय होते नाही का. गुरुवारी जो मी 9 तारखेला ब्लॉग चालू केला होता, तो मी आज डायरेक्ट 14 तारखेला म्हणजे मंगळवारी संपवतोय. म्हणजे अजून चालू नाही का, सांगतोय तुम्हाला माहिती. कारण गुरुवारी मी तुम्हाला सांगितलंच होतं, ते म्हणजे बुधवारीच्या ब्लॉगमध्ये आम्ही जाऊन आलो होतो आजीकडे, स्वप्नालीच्या. तिची आजी वगैरे आजारी होती, खूप सिरियस होती. आणि नंतर आम्हाला म्हणजे बुधवारी गेलो, गुरुवारी डायरेक्ट मला फोन आला सकाळी, तिची आजी एक्सपायर वगैरे झाली म्हणून. नंतर मग मी तिला सोडा गेलो वल्लभनगरला. तिथून पुढं काय मला वर्किंग केलं, ब्लॉग काय कंटिन्यू करू वाटत नव्हतं. आणि नंतर मग संध्याकाळी मी पण गेलो, एका गाडी मागून येत होती त्यांच्या गाडीबरोबर. आणि शुक्रवारी म्हणलं सावडून वगैरे आपण रिटर्न जाता येते नाही का, शनिवारी काय ते काय सावडत नाहीत वगैरे. मग त्यामुळे शुक्रवारी सावडून म्हणलं वर्किंगला जाता येईल. पण सकाळी मी तिकडे जात असताना मला फोन आला की वडिलांची तब्येत अचानक खराब झाली, विकनेस वगैरे आला होता. ऊन एवढं भयंकर आहे, उन्हात काम करत होते. अचानक त्यांना पॅरालिसिसचा झटका आला. मग तिथून डायरेक्ट मी अकलूजला आलो. अकलूज आल्यानंतर तिथून काय मला कंटिन्यू पुढं करता झालं नाही, म्हणजे नाही का. संध्याकाळपासून 3-4 दिवस झाले हे कंटिन्यू काय ना काय चालूच आहे. त्याचं कारण असं होतं की पॅरालिसिस होण्याचं वडील अशक्त होते, आणि त्याचबरोबर अशक्त म्हणजे गेले 1 महिन्यापासून मी मला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की माझ्या बहिणीने सुसाईड केलं होतं. काय तिचा घरचा त्रास असेल, काय असेल, जे काय असेल ते तिला सगळं माहीत असं नाही का. मग त्याच्यामुळे मला कंटिन्यू म्हणजे 1 महिना खूप डिस्टर्बमध्ये गेलं. वडिलांचं विकनेस वगैरे, वडील टेन्शन घ्यायचं सारखं. इकडे हे रान आहे, घर तिकडे एकदम लांब आहे, पण इकडे रानात येऊन बसायचे एकटेच आणि रडायचे वगैरे हे ते. आता काय शेवटी पोटचं पोरगा म्हणल्यावर ते असणारच, होणारच आहे, साहजिकच आहे, त्याला कोणी आठवडे.
मग त्याच्यामुळे ते 1 महिना सतत कंटिन्यू त्यांनी त्रास सहन करत घेतला आणि शेवटी काय त्यांना झटका आला पॅरालिसिसचा. रक्त वगैरे कमी पडत वगैरे बरेच काय काय. आणि त्याच्यामुळे मला काय 3-4 दिवस आम्ही दवाखाना चालूच होता सारखा, ये जा इकडं. आमचे घरचे सगळेच होते, भाऊ होता, मी होतो. तो जायचा, तो आला का मी जायचो वगैरे हे ते. बाकीचे घरचे पण काम होते. त्यामुळे काय मला ब्लॉग कंटिन्यू करता आला नाही. आज डायरेक्ट 14 तारीख आहे, मंगळवारी नाही का. आणि आज म्हटलं थोडं ब्लॉग कंटिन्यू आपलं जेव्हा ते एंड करा ब्लॉग. आलो वरती रानामध्ये. एवढे अशक्तपणा आणि हे होता वाटलं नाही की बस शेवटी त्यांच्या पुढं ज्यांनी आजपर्यंत सगळं केलं आहे आपल्यासाठी, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळं आहे नाही का. हे दिवस जे बघायला मिळते ते त्यांच्यामुळेच आहे. आणि त्यांना सुख ठेवणं, त्यांना सुखी ठेवणं हे आपलं काम आहे. त्यामुळे आलोय. 3-4 दिवस काहीच नाही, फक्त दवाखाना होता, बाकी काय सुद्धा. आता रात्री डिस्चार्ज घेऊन आले सोमवारी आणि आम्ही आलो रानात पाणी धरायला. एवढं ऊन भयंकर आहे आणि ह्या अशा उन्हामध्ये सुद्धा तेवढं काम करत होते नाही का. सतत काय ना काय डोक्यामध्ये विचार वगैरे असायचं. ऊस तुटून गेलाय आता. इकडे ती आहे स्वप्नाला, तिकडं आहे. आलं व्यवस्थित घरी आहेत, वडील वगैरे बसलेत. मी तुम्हाला दावेन संध्याकाळी उद्या वगैरे. अजून 2 दिवस आहे मी इथं. उद्या अजून बोलवले त्यांना नाही का. तेवढं झालं का मग नंतर आपण जायचं. दुकान चालू केलं आपण 5 तारखेला. चांगला रिस्पॉन्स होता सगळ्यांचा, खूप चांगलं होतं. पण अचानक असं एक गोष्टी समोर येतात झाले की कंटिन्यू करता आलं नाही मला. जवळजवळ 2 दिवस दुकान चालू होतं, 3-3 दिवस. तिथून आज 14 तारखेला म्हणजे जवळ 5-6 दिवस झालं दुकान बंदच आहे. असो, पैसे काय आजचं उद्या, उद्याचं आज मिळते, काहीतरी करता येईल. पण माणसांचा जीव खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये माझा भाऊ होता बरं का घरी, त्यानं वेळेवर नेलं लवकरात लवकर. त्यामुळे खूप म्हणजे चांगली गोष्ट झाली, नाहीतर काही खरं नव्हतं. कारण ते हळूहळू ते जास्तच होत चाललं होतं. पण असतो देवाच्या नशिबानं म्हणा काय झालं नाही. असंच आहे सांगण्यासारखे. काय त्रास करून घेण्यात स्वतःला काय अर्थ नाही. वडिलांना त्यावेळेसच म्हणत होतं आपण काहीतरी करूया, त्यांच्याबद्दल काहीतरी ॲक्शन घेऊ, काहीतरी करू. पण काय आलं नाती म्हणा काय हे ते काय नाते, असं नात्यांना काय जाळायचं आहे का नाही का. असो, त्यांना कर्माची फळं मिळतील आणि एक दिवस नक्की मिळतील. त्या काय करायचं असं जाऊ चला आहे. आले इकडे आता. ते 2 दिवस काम आमच्याकडेच आहे. असं वडिलांना काय सगळं सोडून द्या सांगले. बोट पण घेतला होता 4-5 दिवसापूर्वी, म्हणजे तसं 8-10 दिवस झाले आहे. मी स्टेटस पण टाकलं स्टोरीला. पाणी चालू आहे रानामध्ये. ते तिकडे पांढरी टाकी दिसतील, तिथं घर आहे आपलं. नारळ जाळ तिकडे आहे. असं स्वप्नालीची आई पण आली इकडं. त्यांचं पण काय ते ही झाल्यामुळं, त्यांची आई एक्सपायर झाल्यामुळं आले. आता आणले 2 दिवस इकडे. उद्या जातील, उद्या परवा सांगत जाईन मी बी. 2 दिवसानं जाणार आहे पुण्यामध्ये.